ॲग्रविनचा या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती असेल राणा मोरे आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. तर मॅचला होती सुरुवात. संदेश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. राणाच्या बॅट मधून पहिलाच स्ट्रोक येतोय. आपण पाहिलं तर लॉंग ऑन ला येतोय पहिलाच दणदणीत खणखणीत राणा मोरेच्या बॅट मधून चौकार. आजचा दिवस मात्र खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी रॉक ऑलॉट ही मैत्रीपूर्ण लढत आपल्याला या आयोजकांच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये खऱ्या अर्थानं कोणाचं वर्चस्व राहणार हे खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला राणा मोरे पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला संदेश पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती संदेश आहे तर फलंदाजीवरती राणा आहे. पुढचा चेंडू संदेशाचा. या वेळेला गुल्ला स्पॉट वरती टप्पा पडला. घुटना टेक तमाशा देख राणा मोरे याच्यामधून घनघाती हल्ल्याला सुरुवात. बॅक टू बॅक दुसरा येतोय. मोठा फटका राणा मोरे याच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आता मात्र कुठेतरी मोठे फटके येत आहेत. सुरुवातीच्या दोन चेंडूवरती अतिशय आक्रमक रूप धारण करताना आपल्याला राणा पाहायला मिळतोय. कुठेतरी संदेशाला प्रश्नचिन्हामध्ये टाकलेला आहे, कारण की अशा पद्धतीची फलंदाजी करत असताना धावांचा आलेख मात्र विसरून जमणार नाही आहे. अतिशय भेदक अशी गोलंदाजी या ठिकाणी संदेशाला करावी लागेल राणा याच्या विपक्ष. हा आता मात्र चेंडूमध्ये थोडासा बदल केला. या वेळेला आपण बघतो शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. गचाला क्षेत्ररक्षण एक धाव तर पूर्ण आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही खेळाडूंच्या आतमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी एकेरीचे दुहेरीमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि धावफलक पाहू शकतो आपण या ठिकाणी जाऊन पोहोचले. धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. एकेरीचे दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना खऱ्या अर्थानं कस मनाला लागतो फलंदाजी करत असताना फलंदाजाचं. मात्र या ठिकाणी कस पणाला लावावं लागेल संदेश याला. पुढचा चेंडू संदेश याचा. यावेळेला पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता. त्याला पाहिला तर आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न या ठिकाणी असफल राहिला. आणि आता मात्र एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये संदेशनं मात्र या ठिकाणी यश प्राप्त होतोय. पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळणार, कारण की राणा हा आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला रोहा तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटचा हा सितारा. यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तितकाच यश संपादन करून जातोय आणि बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये पाहिलं तर संदेशाला यश आलंय. प्रत्येक चेंडू मागे जर अशा पद्धतीची जर गोलंदाजी असेल ना, तर प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीचा हाताळला ना तर कुठेतरी संकटात पडतो फलंदाज. आहा पुन्हा एकदा टप्प्याची गोलंदाजी. राणाला मात्र हात काढून देत नाहीये. त्याला सुद्धा माहिती आहे राणा याचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे आणि त्याला सुद्धा माहिती आहे की राणा याचा वीक झोन कोणता आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले सुरुवातीचे दोन चेंडूवर त्यांनी लेग बिफोर करण्याचा प्रयत्न होता, मात्र राणा तितकाच चालाक होता. त्याने डान्सिंग ग्राउंड येऊन ऑन साईडला दोन मोठे फटके खेळले. तदनंतर मात्र आपण मैदानामध्ये विचार केला तर संदेशाची गोलंदाजी अतिशय भेदक राहिली आहे. सुरुवातीचे दोन टप्प्याचे चेंडू टाकले, त्यानंतर मात्र एक खोलात टाकण्याचा प्रयत्न होता, यॉर्क चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सुद्धा त्याचा तितका यशस्वी ठरला. तदनंतर मात्र या ठिकाणी अतिशय कमबॅक गोलंदाजी आपण म्हणूयात या गोलंदाजीला संदेशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले षटक संपुष्टात आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकाचा जर विचार केला तर तब्बल 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून फोर्स वन लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होती आहे. संपूर्ण जगामध्ये ही स्पर्धा ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मुरली बाईत. आहा सुरेख फटका, सुरेख एलिव्हेशन पाहायला मिळते. चेंडू सरळ चाललाय, वन बाउन्स
सीमा रेषा पार येतोय राणा याच्या बॅटमधून तिसरा मोठा फटका. धावा मिळतील 4. धन्यवाद डीजे मुरली बाईच्या विपक्ष. अशा पद्धतीची फलंदाजी म्हणजे खऱ्या अर्थानं ही वादळापूर्वीची शांतता आहे. आता मात्र पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड येण्याचा प्रयत्न होता, हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न होता, मात्र हिट मिस झाली आणि त्या ठिकाणी एकेरीचं पुन्हा एकदा दुहेरीमध्ये कन्व्हर्सेशन पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बाईच्या स्वरूपात अर्थातच आपल्याला या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुरली बाई तर अतिशय चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आहे. बऱ्याच वर्षापासून ज्याच्या मागे क्रिकेटचा इतिहास आहे, क्रिकेटची ज्यांनी अनेक मैदाने गाजून सोडलीत, असा आपल्याला मुरली बाई पाहायला मिळतो या सोनार सिद्ध चषकामध्ये. खऱ्या अर्थानं आज मात्र या स्पर्धेला 4 चांद लागले आहेत. अतिशय भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा मुरली बाई पाहायला मिळतोय, तर युवा फलंदाज आपल्या राणा मोरे सुद्धा पाहायला मिळतोय. दापोली संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठेकडे येऊन आमच्या आयोजकांना भेट द्यायची आहे. त्या दरम्यान आपण पाहिलं तर मुरली याच्या विरुद्ध प्रतिहल्ले करण्याचा प्रयत्न राणा याचा आहे. मनसुबे आखतोय या ठिकाणी, रणनीती आखतोय, मात्र मुरली सुद्धा तितका चलाक आहे, चलाक चतुर आहे. मुरलीच्या हातामध्ये एक वेगळी जादू आहे. मुरलीच्या हातामध्ये एक वेगळी जादू आहे. या जादूमध्ये काहीतरी करावं लागेल राणा याला. हा हा सुरेख 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 या तिरंग्याला मानवंदना देणारा राणा मोरे याच्या बॅट मधून 4था मोठा घणाघाती फटका. चेंडू सीमा रेषे पार जाईल, षटकार. धन्यवाद डीजे. मुरली बाईच्या विरुद्ध एका मागोमाग एक मोठे फटके खेचण्यामध्ये राणा मोरे मात्र या ठिकाणी चुकत नाही आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चुकीच्या चेंडूला या ठिकाणी क्षमा नाही, हीच बॅट बोलते राणा मोरे याची या सुनार सिद्ध चषकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न या ठिकाणी असफल राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. मुरली सुद्धा तितका चालाक चतुर आहे, मात्र या ठिकाणी कुठेतरी मुरली थोडासा मुरलीला बॅकफुटला ढकलताना पाहायला मिळतोय राणा मोरे. मात्र पुढचा चेंडू असणार आहे मुरली याचा अंतिम चेंडू. हा लोवर फुल टॉस, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, सुरेख झेल, चांगली रनिंग पाहायला मिळते या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी राणासारखा महत्वपूर्ण खेळाडू प्रेरणा 11 खैरवाडा संघाचा जाईल मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थानं राणासारखा महत्त्वपूर्ण विकेट मात्र या वेळेला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. आपण पाहिलं तर आजचा दिवस मात्र खूप ऐतिहासिक असणार आहे, कारण की सकल मराठा समाजाच्या बाजूने हा लढा होता. तो लढ्याला मात्र एक गरीब शेतकऱ्याचं पोरग जो आपण पाहिला तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर जगभरामध्ये ज्यानं आपल्या नावाचा डंका आणि आपल्या समाजासाठी झटणारा नेता पाहिला, असा मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या लढ्याला मात्र यश आपल्याला येताना पाहायला मिळालं. मूलचे पाहिलं तर बीडचे मातुरीचे राहणारे, पण काही वर्षापासून ते जालना येथील अंबडमधील अंकुरनगरमध्ये स्थायिक होते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले ते, कारण की त्यांच्या माध्यमातून अंतरवाली सराटीपासून ते मुंबईच्या आपण पाहिलं आझाद मैदानाकडे चाललेली ही वाटचाल, मात्र या वाटचालीला मध्येच फुल स्टॉप लावताना एकनाथराव शिंदे यांच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यांच्या लढ्याला संपूर्ण पाहिलं तर यश मात्र येताना पाहायला मिळते. त्याच्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरामध्ये मराठा समाज मात्र या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळते. असा योद्धा सुद्धा होणं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची कर्मभूमी जन्मभूमी असणारे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा दाखवून दिले की एक शेतकऱ्याच्या पोराला किती हा समाज प्रेम देऊ शकतं. याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र आपण पाहिलं बरेच महिने या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नाट्यमय वातावरणामध्ये आपल्याला दिसताना पाहायला मिळत होतं. मात्र या ठिकाणी आपण मॅचकडे जाऊया. बॅट्समन नेम या ठिकाणी 12वा प्रतिनिधी या ठिकाणी
पाठवा असं सांगत होतो, कारण की आम्हाला खेळाडूंची नावं या ठिकाणी माहीत नाही आहेत. आम्ही समजू शकतो, कारण की आजच्या ज्या मॅचेस आहेत त्या RTPLच्या माध्यमातून आहेत, म्हणजे एकाच गावातील खेळाडू नाही आहेत. तरी देखील ज्या वेळेला संघ नायक संघ मालक ज्या वेळेला संघ या स्पर्धेला भाग घेतो त्यावेळेला त्यांनी प्लेइंग 11 लिस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. प्रतीश झावरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तेज आंबिलकर पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं तेज आंबिलकर वरती पहिलाच हल्ला केलाय आणि पहिल्याच चेंडूवरती पहिलाच मोठा फटका पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. तुषार नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. तेज आंबिलकरच्या विरुद्ध पहिला हल्ला मात्र त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. कारण की आपण पाहिलं तर राणा मोरे गेल्यानंतर मात्र या ठिकाणी प्रेरणा 11 खैरवाडी थोडंसं बॅकफुटला जाईल की काय असं प्रश्न वाटत होता. मात्र आपल्याला तुषारला सुद्धा विसरून जमणार नाही. अनेक मैदान या खेळाडूंनी गाजून सोडलेले आहेत. असं खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक संधी निश्चितच निर्माण होत असते. या संधीला सुवर्ण संधीमध्ये कसं कन्वर्ट करायचं, कशा पद्धतीने ती परिस्थिती हाताळायची ही मात्र तुषारला माहिती आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेने चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे. मात्र या ठिकाणी झेल धरतीला दान होतोय. खऱ्या अर्थानं प्रयत्नार्थी परमेश्वर आपण म्हणतो ना, त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. या ठिकाणी प्रयत्न चांगले होते, मात्र प्रयत्नांना यश त्यांच्या वाटेला आलं नाही. क्षेत्ररक्षक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय श्री जोगीरदेव स्वराज ॲग्रेविन पोस्टाची वाडी संघाचे हे खेळाडू. पुढचा चेंडू तेज आंबिलकर याचा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीश झावरे बीट होतोय. त्याला काहीच समजत नाहीये की कशा पद्धतीचा चेंडू होता आणि बॅट कोणत्या पद्धतीची फिरवली. मात्र बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. आता मात्र चेंडू एवढा स्पीडला होता की तो गॅदर करू शकला नाही. त्याच्यामुळे बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. सरळ चेंडू एस्ट्रेकच्या हाताखाली विसावला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू तेज आंबिलकर यावेळेला शॉर्ट टर्म पूलची गोलंदाजी पाहायला मिळाली. सक्सेसफुल सुद्धा तितकीच झाली नाहीये. मात्र या ठिकाणी अवांतरित स्वरूपाची धाव मात्र या धावफलकावरती या धावसंख्येवरती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 31 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा प्रतीश झावरे कशा पद्धतीची फलंदाजी करणार प्रेरणा 11 खेळवाडी संघासाठी. तेज आंबिलकर यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार हा चेंडू आणि हा गोलंदाज मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र या ठिकाणी कोणत्याच पद्धतीची वेगळी दिशा देत नाहीये. त्याच्याच कारणामुळे या ठिकाणी आपण प्रतीश झावरे वारंवार बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता असा खेळाडू मात्र आपल्याला तुषार पाहायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एकदा खौलात टाकण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडूमध्ये व्हेरिएशन केलंय. आता मात्र चेंडू थोडंसं पुढं ठेवलंय. त्याला सुद्धा माहिती आहे खूप टप्प्याच्या चेंडूला तुषार सारखा फलंदाज ऑन स्ट्राईकला खेळण्यामध्ये माहीर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडू मागं प्रत्येक गोलंदाजाची रणनीती असणं ही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण समजली जाते. कारण की प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक खेळाडूकडे खेळण्याचे फटके वेगळे आहेत आणि प्रत्येक गोलंदाजाकडे त्याची गोलंदाजी करण्याची क्षमता वेगळी आहे. आता मात्र पुन्हा एकदा वारंवार आपण पाहिलं तर प्रतीश झावरे याला वारंवार 2 चेंडू या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. अवांतरित 2 धावा वाईटच्या स्वरूपात आपण पाहिले ना तर प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू प्रतीश झावरेसाठी. आता मात्र तेज आंबिलकर काय करणार. आहा या वेळेला आमतो अमर गुटले की दाम. तिसरा वाईट चेंडू टाकण्यामध्ये तेज आंबिलकर या ठिकाणी आपल्याला अपयश संपादन करताना पाहायला मिळतोय. मात्र आपण प्रतीश झावरे हा सुद्धा तितकाच चालाक आहे. त्यांनी सुद्धा चेंडूला पाहिलं, हेरलं आणि सोडून सुद्धा दिलं. त्याला माहिती आहे की शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. आपण पाहिलं खांद्याच्या वरना चेंडू चाललाय. अर्थातच लेख पंचांच्या भूमिकेत असणारे पंच याला दंडित करतील आणि अवांतरित धाव आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे मोठे फटके
खेळण्याची गरज नाही. आता मात्र काऊ कॉर्नरमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी योगेश लोटणकर संघाचा संघनायक आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने फेकी केली, थ्रो केली. तद्बरोबर दोन्ही खेळाडूंच्या आतमध्ये चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळते. एक धावा तर या धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 30ला संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण धावफलकाचा जर विचार केला, धावसंख्येचा जर विचार केला तर 36 धावा या धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळाल्या आहेत. 36 या आकड्याला खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. कारण की आपण पाहिलं तर एखादा मुलगा एखादी मुलगी वयामध्ये येत असते त्यावेळेला त्यांची लग्नाची पत्रिका जुळवली जाते आणि या पत्रिकेमध्ये 36 गुणापैकी किती गुण जुळतात, किती त्यांची एकमेकाबद्दलची नाडी जुळते हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये 36 गुण ज्या जोडीचे जमते त्याची चांगले संसार चालते असं नाही आहे. कारण की आपण जितके गुण चांगले जुळले जातात तितकेच वाईट आणि दुर्गुण सुद्धा असतात. हे सुद्धा लग्न झाल्यानंतर काही ना माहीत पडतं. मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण, ज्या ठिकाणी स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉगवरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रेरणा 11 सैरवाडी संघाचा मनसुबा असणार आहे. हा मनसुबा हाणून पाडण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती शुभम. याच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती तुषारने मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी प्रतीश झावरे याला धावचीच्या स्वरूपात जावं लागेल. मैदानाच्या बाहेर आणखीन एक धक्का प्रेरणा 11 खैरवाडी संघाला. तत्पूर्वी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रेरणा 11 खैरवाडी संघ आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय, आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे मित्रांनो. यावेळेला तुषार कांबळे याच्या बॅटमधून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मला असं वाटते त्याचा मनसुबा होता या क्रीडा संकुलांच्या इमारतीवरती फटका मारण्याचा, मात्र प्रयत्न या ठिकाणी त्याचा फसलाय. कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही आहे आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे, धाडस आहे, प्रयत्न करतोय, स्वतःशी झुंजतोय, मात्र या ठिकाणी दाखवून सुद्धा देतोय की माझ्यामध्ये सुद्धा ती काबिलियत आहे, माझ्यामध्ये सुद्धा तितका विश्वास आहे आणि माझ्या बॅटिंगमध्ये तेवढं दमखम आहे. तुषार कांबळेच्या बॅटमधून येतोय मोठा फटका, चेंडू चाललाय सीमारेषा पार, येईल षटकार. आत्ता मात्र धावसंख्या मात्र वेगाने पुढे चालली आहे. 42 धावा ही धावफलकावरती आत्तापर्यंत नोंदवली गेली आहे. खऱ्या अर्थानं आपण म्हणूया तुषाराची बॅट बोलते, त्याच्या बॅटमधून धावा या ठिकाणी येत आहेत. सोनार सिद्ध चषकामध्ये तो त्याची वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय आणि संपूर्ण प्रयत्न सुद्धा तितके ताकदीने करतोय. आत्ता मात्र गोलंदाजी मार्क होते आपले शुभम पाहायला मिळतोय. अकू टप्प्याच्या चेंडूला शिक्षा दंडित केलंय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, येईल तुषाराच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, ज्या वेळेला तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्यावेळेलाच मी मगाशी म्हटलं होतं की प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एक संधी येतं, त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये कशा पद्धतीने बदल करायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण खेळाच्या माध्यमातून आपल्याला तुषाराच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. एकामागोमाग एक मोठे फटके येत आहेत. या ठिकाणी आधीच्या मॅचमध्ये आपण गणिनाथ कटोऱ्याची विकेटची हॅट्रिक पाहिले, षटकारांची हॅट्रिक येईल का तुषार कांबळे याच्या बॅटमधून?
या वेळेला मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. या ठिकाणी खेळाडू सुद्धा आहे, मात्र झेल केलाय धरतीला दान. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू, असं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुषारच्या बाजूने आजचा दिवस आहे की काय, असंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की दोन मोठे फटके खेळल्यानंतर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र त्याचा या ठिकाणी असफल राहिला. मात्र त्याच्या वाट्याला जीवनदान मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही या षटकातला एक चेंडू येणं शिल्लक आहे. म्हणजे या संधीला या संधीचं काय करणार तुषार. खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. प्रेरणा 11 खेरवाडी संघाची धावसंख्या एक मॅजिक फिगर गाठते, 50 धावा धाव फलकावरती. आता मात्र बॅटची बॉटम एज मात्र या ठिकाणी चोरटी एक धाव घेण्यामध्ये यश संपादन करते ही जोडी आणि धावसंख्या जाऊन ठेपली आहे तब्बल 51 या धावसंख्येवरती. म्हणजे येणाऱ्या निर्धारित 24 चेंडूमध्ये जमवायच्या आहेत, ठोकवायचे आहेत, कमवायचे आहेत तब्बल 52 धावा. आणि या सुनार सिद्ध चषकामध्ये आपलं स्थान जर कायम ठेवायचं असेल तर योगेश लोटनकर याला अतिशय भेदक फलंदाजी करावी लागेल. ज्यानंतर आपण ऐकूया, आपण या स्पर्धेचा पूर्वार्ध ऐकला, उत्तरार्ध ऐकूया. या ठिकाणी किल्ला गावातील गोड आवाज आमचे मित्र किशोरजी कोंगिले यांच्या माध्यमातून आजचा तिसरा दिवस आहे. सलग 3 दिवस त्यांच्या सुमधुर वाणीतून या सुनार सिद्ध चषकाची आपण या ठिकाणी सूत्रसंचालन ऐकण्याची सर्व मायबाप रसिक जनांना श्रोत्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं पर्वणीच म्हणूया. आणि आपण ऐकूया या ठिकाणी या स्पर्धेचा उत्तरार्ध अर्थातच किशोरजी कोंगले यांच्या माध्यमातून. धन्यवाद. तत्पूर्वी टॉससाठी विनंती करूया टीम आई सासाईवाली तुळशी फायटर्स, त्याचबरोबरीनं टीम श्री धावीर महाराज तळवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आई सासाईवाली तुळशी फायटर संघाचा संगणक तेजस नरे इथे उपस्थित आहे. विनंती असेल देवेश सावंत याला की आपण सुद्धा तातडीनं टॉससाठी यायचं. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण रुपेशजी सरांच्या माध्यमातून ऐकलात. पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघानं 24 बॉलमध्ये तब्बल 51 धाबा बनवल्या. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 52 धाबा बनवायच्यात. टीम श्री जोगीरदेव प्रसन्न स्वराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला. आपण पाहतोय सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सोनार सिद्ध चषक 2024 पर्व 7व्या पर्वातील आजचा हा तिसरा दिवसातील महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम प्रेरणा 11 खैरवाडी विपक्ष लढत असताना स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी हा संघ, या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचंय. पोस्टाची वाडी या संघाला विनंती असणार आहे. त्याचबरोबरीनं श्री धावीर महाराज तळवली या संघाच्या संगणकाला विनंती करूयात की आपण सुद्धा टॉससाठी तातडीने यायचंय. चला देवेश थोडस फास्ट यायचंय. श्री धावीर महाराज तलवली विरुद्ध आई सासाईवाली तुळशी फायटर्स या संघाच्या मध्ये ही लढत होणार आहे. आपल्याला या ठिकाणी मी विनंती करेल या ठिकाणी तेजस नरे आई सासाईवाली तुळशी फायटर्स संघाचा संघनायक आणि श्री धावीर तलवली संघाचा संघनायक या दोन खेळाडूंच्या आतमध्ये ही नाणेफेकीची कौल होणार आहे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल होतोय श्री धावीर महाराज तलवली विरुद्ध आई सासाईवाली तुळशी फायटर्स. प्रथम नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्री धावीर महाराज तलवली संघाचा संघनायक
काय प्रथम तुमचा निर्णय असेल आणि कशा पद्धतीची तुमची रणनीती असेल? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ आणि समोरच्याला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. रहा तालुका प्रीमियर लीगचा हा विजेता संघ आहे, ज्यानं आपल्या नावावरती ऐतिहासिक विजय मिळवला. असा आई सासाईवाली तुलसी फायटर्स संघाचा संघनायक आणि रोहाचा वंडर बाय म्हणूया, ज्याच्या नावावरती पहिली बाईक राहिली आहे, असा आपल्याला तेजस नरे माहिती आहे. काय रणनीती असणार आहे, किती पर्यंत रोखण्याचा तुमचा मनसुबा असणार आहे? नक्कीच समोर एक्सपिरियन्स करण्यात आहे, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा, त्याच्यावर आम्ही कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. हे होते तळवली संघाचे संघनायक. तर आपल्या या ठिकाणी आई सासाईवाली तुलसी फायटर्स संघाचा कर्णधार रोहाचा बायकर मॅन ज्याला म्हणूया, असा तेजस नरे आहे. काय सांगशील? नाणेफेकीचा कौल तुझ्या विपक्ष लागलाय, कशा पद्धतीची पुढची तुझी रणनीती असणार आहे? पहिली बॅटिंग आली आहे, तर कमीत कमी 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन. सुरुवातीच्या मॅचमध्ये 24 चेंडूमध्ये 24 धावा जमवल्या होत्या. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली होती. काय प्रेशर होता तुझा विकेट गेल्यानंतर? लगातार विकेटची एकामागोमाग एक झडीच लागली होती. काय थोडंसं मनामध्ये होतं का तुझ्या? चिंता अशी नव्हती, कारण इम्रान डबीर होता विकेटवर. मला माहिती आहे, जुना खेळाडू आहे, अंडर प्रेशर भरपूर वेळा खेळला आणि टीमला त्यातून बाहेर काढायला माहीत होतं. तर हे होते आपल्यासमोर खऱ्या अर्थाने तेजसजी नरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रथम फलंदाजीसाठी त्यांना पाचारण केलंय श्री धावीर महाराज तलिवली संघाने. तर ऐकूया आपण किशोरजी कोंगिले सरांना. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात, जिथे षटक क्रमांक पहिलं अतळण्यासाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघाच्या माध्यमातून अभिषेक सातामकर, मॅन फ्रॉम नवखार गावचा सितारा, गोलंदाज मार्क वरती गोलंदाजी करतोय. गोल्डन स्पॉट होता पापी, झाला बॅटचा फ्लो ओपन केला, त्यानंतर संदेश सारखी मोठी मासली इथे गळाला लागते. अभिषेक सातामकरचा फलंदाज क्रमांक पहिला संदेश बाद. धक्का बसतो टीम श्री जोगिरदेव सूर्यराज एग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला, कारण की महत्वाचा फलंदाज संदेश या वेळेला बाद होतोय, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आला, परंतु तदनंतर कमबॅक सुद्धा तितक्याच थाटणीच आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज अभिषेक सातामकर याच्या माध्यमातून 4 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झाला, 52 धावा मैदानाच्या आतमध्ये रोखायच्यात टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतील. टीम श्री जोगिरदेव स्वराज एग्रोविन पोस्टाची वाडी या संघाच्या माध्यमातून उमेश सावंत, मॅन फ्रॉम तळवली गावचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती दाखल झालेला पाहायला मिळेल, ज्यानं बरंच क्रिकेट रोहा तालुक्यामध्ये खेळलं नव्हे तर गाजवलंय सुद्धा. तळवली या गावाला ते बिलॉंग करतात. तळवलीचं बरंच क्रिकेट आज या संपूर्ण रोहा तालुक्यानं पाहिलंय आणि त्यातीलच एक महत्वाचा खेळाडू उमेश सावंत मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 बॅटिंग साठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आणखीन एक मिस टाइम स्ट्रोक बॉल हवे मध्ये कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक 2 टीम स्वराज एग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला. बॅक टू बॅकचा हा दुसरा धक्का बसतोय टीम श्री जोगिरदेव स्वराज एग्रोविन पोस्टाची वाडी, अर्थात शैलेजी कदमांच्या मालकीचा असणारा या संघाला. 2 धक्के दिलेत. गोलंदाज अभिषेक सातामकरचं कौतुक करणं या षटकामध्ये गरजेचं असेल, ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. हॅट्रिकचा हा बॉल असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 निकेश हे दाखल झालेले पाहायला मिळतील. निकेश हे सुद्धा एक नामवंत फलंदाज म्हणून संपूर्ण कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रसिद्ध आहेत. यावेळेस खऱ्या अर्थानं श्री जोगिरदेव
पोस्टाची वडी या संघासाठी खेळत असताना धाबा बनवाव्या लागतील, कारण की इथून संघ अडचणीत आहे. 2 महत्वाचे फलंदाज इथे बाद झाले आहेत. थोडंसं स्पीडअप घ्यायचं. आज खऱ्या अर्थानं मला तुमच्या सहकार्याची गरज असणार आहे, कारण की एकंदरीत जर आपण पाहिलं तर कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश जाधव साहेब यांच्या माध्यमातून एक नवीन क्रिकेटची पर्वणी, एक नवीन एक्झिबिशन मॅच, अर्थातच रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विरोधामध्ये कोलाड क्रिकेट असोसिएशन या 2 संघादरम्यान प्रेक्षणीय लढत तुम्हा सर्वांच्या भेटीला ठीक 5 वाजता येणार आहे. ओव्हरपिच बॉल लॉट केला. हॅट्रिकचा हा बॉल आहे. क्षेत्ररक्षक प्रतीश जावरे, तदनंतर दैवत पाटीलचा बॅकअप पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या क्षणाला इथे झेल धरतीला दान झाला. त्या दरम्यान इथे मात्र धावा अर्जित करण्यात आल्यात. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती पहिला 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 2 महत्वाचे फलंदाज अर्थातच उमेश सावंत आणि त्याचबरोबरीनं संदेश मांदळेकर हे 2 महत्वाचे फलंदाज सध्याच्या घडीला बाद झालेत, परंतु इथून डाव सावरावा लागेल टीम श्री जोगिनीदेव स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला. पुढची मॅच एक चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला रोहा तालुका प्रीमियर लीगचे चॅम्पियन्स त्यांच्या विपक्षातील लढत असताना श्री धावीर महाराज तळवली या 2 संघादरम्यान. यावेळेस अडबा पाटॉन सेटला केला योगेशच्या बॅटमन ही धावेत असताना पाहायला मिळाले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक यश पाटील यांना आपण पाहिलं, जे मागील मॅचचे हिरो राहिले होते. षटक हाताळत असताना अवघ्या 4 धावा खर्च केल्या, 2 गडी त्यानं बाद केले आणि प्लेअर ऑफ द मॅचचे सुद्धा हकदार राहिले ना ते यश पाटील बॉलवरती आले, अडवला बॉल फेकला, तद्वर इथे मात्र धावा अर्जित करण्यात आले. षटक क्रमांक पहिल्या इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि पहिल्या 6 बॉलमध्ये धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. टीम श्री जोगीरदेव स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाच्या माध्यमातून 6 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती डावकुरे हाताचा गोलंदाज ज्यानं बरंच क्रिकेट सातत्यानं पिंगळसे या गावासाठी खेळलं नव्हे तर गाजवलंय सुद्धा, तोच गोलंदाज सनी इथे मात्र गोलंदाजी मागवरती षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी आला. यावेळेस रणनीतीमध्ये बदल केला कर्णधार राणा मोरेनं. मागच्या वेळेस षटक क्रमांक दुसरं तळलं यश पाटील या गोलंदाजानं, जो मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा राहिला. 2-4 धावा खर्च करत 2 गडी त्यानं बाद केले. यावेळेस मात्र त्याला मागे ठेवलंय, नवीन गोलंदाजाला प्रमोट केलंय. इथे मात्र विश्वास दाखवलाय सनी जाधव या गोलंदाजावरती, कारण की इथून गरज असणार आहे. एखाद विकेट मिळाली तर इथून सुद्धा टर्निंग पॉइंट मिळू शकतो टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघाला. एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जमेची बाजू राहिली. अभिषेक सातमकरनं ज्या पद्धतीनं मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना अवघ्या 6 धावा खर्च करत 2 गडी त्यानं त्या षटकामध्ये बाद केले. त्यानंतर सनी हे गोलंदाजी आलेत. सनीचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं असेल, ज्या पद्धतीनं त्यानं रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजीचा नजराना आम्हा सर्वांच्या समोर ठेवला. तो सनी पुन्हा गोलंदाजी मागवरती. समोर योगेश लोटनकर, आडबा बॅटने खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, अपील केली जातीये, परंतु अपील मध्ये उत्साह राणा मोरे यांचा जास्तीचा पाहायला मिळाला. आत्मविश्वास तितकासा नव्हता. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये गीतेजी बोगटे सर इथे मात्र नाबाद घोषित करत असताना डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं धावा इथे मात्र थांबण्यात आल्या. 6 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. यावेळेस अडबा बॅटने खेळायचा होता, बॅटच्या टोला बॉल अदळतो. यष्टीरक्षक राणा मोरे थोडेसे फंबल झाले, परंतु बॅकअप चांगलं राहिलं होतं. कोणती धाव याही बॉलवरती येणार नाही. या चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक माऱ्याची वेगवान व्हरायटीज सातत्याने या गोलंदाजाकडे पाहायला मिळतात. स्लोवर वन चांगल्या पद्धतीचे हाताळतात, फास्टर वन सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने हाताळतात. तदनंतर नॅचरल गोलंदाजी करत असताना हलकासा अँगलचा वापर केला असताना टर्न सुद्धा या गोलंदाजाला खूप सारा पाहायला मिळतो आणि अगदी त्याचाच फायदा तो सातत्याने या खेळपट्टीवरती करत असताना पाहायला मिळाला. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल त्याला पार केलाय. पार्किंग प्लॉट मध्ये बॉल सीमा पार. योगेश लोटनकरच्या बॅटमन हा षटकार.
मोठा फटका येतो योगेश लोटणकर याच्या बॅटमधनं या 6 धावा येतात. सनी इथून कमबॅक करावं लागेल. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 बॉल डॉट आले, परंतु त्यानंतर योगेश लोटणकरनं हात खोललेत. कोलबा टप्प्याचा बॉल वेग भन्नाट यष्ट्यांचा हवेत, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली त्याची गुल. अप्रतिम गोलंदाजी सनी जाधव याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज बाद. षटकार लगवला, परंतु तदनंतर यष्ट्यांचा वेध घेणारा परफेक्ट यॉर्कर सनी जाधव याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेतला, फलंदाज बाद झाले. योगेश लोटणकर महत्वाचा फलंदाज बाद झालाय. तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 5 शुभम कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शुभम कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संघ इथे अडचणीमध्ये आहे. एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या 10 बॉलमध्ये अवघ्या 12 धावा धावफलकावरती आहेत. सनी जाधव पुन्हा गोलंदाजी मागपरती दाखल. हाफ ट्रॅकर त्यावर चढवलंय आक्रमण. बॉल जाईल सीमा पार, येईल शुभम कदमच्या बॅटमधनं हा षटकार. षटकाराच्या मदतीनं 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस शुभम कदमच्या बॅटमधनं हा षटकार आला. इथून कमबॅक करावा लागेल. पहिल्या 5 बॉलमध्ये 12 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय सनीनं. हा शेवटचा बॉल या षटकातील असेल. या बॉलवरती कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल. पुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने गेला अलॉंग द कार्पेट. मिड ऑफला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले. फेक सुद्धा चांगली राहिली आहे. इथे मात्र फलंदाज आणखीन एक बाद होईल. निकेश डबके हे फलंदाज आता मात्र सध्याच्या घडीला बाद झालेत. तिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न शुभमनं केला, परंतु तो प्रयत्न सुद्धा फसला. कारण की मिड ऑफचे क्षेत्ररक्षक अगदी जर आपण पाहिलं ना वेगाने बॉलवरती आले, त्यानंतर त्याने केलेली अचूक फेकी ही खूप सारी महत्वाची राहिली. टीम प्रेरणा 11 कैरवाडी या संघाच्या बाजूनं धक्का बसलाय. निकेश डबके सारखा एक विस्फोटक फलंदाज इथे मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आहे टीम श्री जोगीरदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाची. इथून 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या टीम श्री जोगीरदेव स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला. अठरा बॉल मैदानाच्या आतमध्ये पहिलं 12 बॉलचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आहेत. इथून 12 बॉल मध्ये 34 धावेची गरज आहे टीम श्री जोगीरदेव स्वराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी वेगाचा बादशाह ज्यानं मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकला ना तो यश पाटील गोलंदाजी मागवरती दाखलतोय. समोर शुभम कदम. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तुषार वेगाने बॉलवरती आले. शर्तीचे प्रयत्न तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद.
महत्वाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं षटकार आला तो शुभम कदम तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत हे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत 7व्या क्रमांकावरती बॅटिंगला आले. तिथून एकंदरीत 11 बॉलचा खेळ शेष आहे. 11 बॉल मध्ये 34 धावेची गरज आहे. टीम स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला मोठे फटके खेळावे लागतील, जिथे प्रशांत आणि त्यांच्या साथीला मनीष हे 2 बॅटर आलेत ना, इथून टॉप गिअर मध्ये बॅटिंग या दोन्हीही फलंदाजांना करावी लागणार आहे. परंतु यश पटेल यांचं कौतुक करणं गरजेचं असेल ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात. हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये कर्णधार राणा मोरे बॉलच्या खाली करणार नाहीये चुकी. आणखीन एक धक्का टीम स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला. फलंदाज बाद. धक्का बसतो टीम श्री जोगीरदेव स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला. महत्वाचा फलंदाज इथे मात्र बाद झाला प्रशांत. बॅक टू बॅकचे विकेट सातत्याने प्राप्त करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये अभि सातामकर या गोलंदाजानं तब्बल 2 फलंदाज बाद केले. धावा अवघ्या खर्च केल्या होत्या 6. त्यानंतर सनी गोलंदाजीला आले. सनी यानं मात्र सुद्धा एक महत्वाची विकेट प्राप्त केली. अर्थातच कर्णधार योगेश लोटणकरला त्यानं बाद केलं. 12 धावा खर्च केल्या, परंतु सध्याच्या घडीला यश हे गोलंदाजी मार्कवरती आले आणि 2 बॅक टू बॅकच्या विकेट त्यानं प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत हॅट्रिकचा हा बॉल असेल. या इनिंग मधील ही दुसरी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती राहणारा गोलंदाज यश पाटील. समोरच्या दिशेने केला डीप मध्ये लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक तुषार कांबळे बॉलवरती येतोय. अडबल फेकेल तत्वर इथे एक सिंगल सहजरित्या प्राप्त करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 या कडावरती. 19 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. इथून 9 बॉलचा खेळ शेष आहे. 9 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्यात. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅटन सेटला खेळलाय. डीप मध्ये प्रतीश बारक्या बॉल वरती आलाय. डीपला झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. धक्का आणखीन एक बसतोय टीम पोस्टाची वाडी या संघाला. डीजे बॅक टू बॅकचे धक्के बसच्या टीम श्री जोगीरदेव स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन खरिवले. मपेसवी कृष्णा हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. वरसे या गावाला ते बिलॉंग करतात. यश पाटील सुद्धा वरसे गावाला बिलॉंग करतात. परंतु यश पाटीलचं कौतुक करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळत असताना 3 गडी बाद करत अवघी 1 धाव पहिल्या 4 बॉलवरती त्यानं खर्च केली आहे. अफलातनं गोलंदाजी. मागील मॅचचे हिरो सुद्धा राहिले. या मॅच मध्ये सुद्धा दमखम पाहायला मिळाली आहे यश पाटील या गोलंदाजाची. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक 8वा टीम श्री जोगीरदेव प्रसन्न स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला. बॅक टू बॅकचा हा दुसरा धक्का बसतोय टीम पोस्टाची वाडी या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 10 तेज अंबिलकर. तेज अंबिलकर वेगवान गोलंदाज आहेत. यावेळेस बॅटिंग मार्क वरती 10व्या क्रमांकावरती ते आलेत. यश पाटील पुन्हा ऑन हॅट्रिक या षटकामध्ये दुसऱ्यांदा ते ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतात. हॅट्रिक संपादन केली जाऊ शकते का यश पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. 7 बॉल 33 ची गरज. अडबा पाटण सेटला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. अभि सातामकर बॉलवरती येतील. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक इथे पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 20 या कडावरती. इथून एकंदरीत जर विचार केला ना तर 6 बॉलचा खेळ शेष आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी
गरज असणाऱ्या टीम श्री जोगीरदेव स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी या संघाला तब्बल 6 बॉल मध्ये 32 धावेची गरज असणारा कर्णधार राणा मोरे गोलंदाजी मागवरती पाहायला मिळतील. 6 बॉल मध्ये 32 धावा रोखायच्यात. 6 मध्ये 32 धावा टीम पोस्टाच्या वाडी या संघाला बनवायच्यात. राणा मोरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मागवरती दाखल झाले. 6 बॉल मध्ये 32 धावा रोखायच्यात. मॅच मध्ये मजबूत पकड पाहायला मिळाली. पहिलाच बॉल स्लोवर 1 एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती आले. टिपलाय झेल संपलाय फलंदाज तेज अंबिलकरचा खेळ. धक्का क्रमांक 9 फलंदाज इथे मात्र बाद. अकरा 11व्या क्रमांकावरती मुरली बाईत हे बॅटर बॅटिंग साठी आलेत. राणा मोरे गोलंदाजी करतील. यावेळेस पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये खेळला. बॉल निघून चालला डीप मध्ये. सीमा पार येतोय आणखीन एक चौकार. थँक्यू सो मच इजे. 4 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्यात. यावेळेचा बॉल दिशा चुकल्या. वाटबॉलचा येईल इशारा. वाटबॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 या कडावरती. 4 बॉल 27 धावेची गरज असेल पोस्टाची वाडी या संघाला. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु इथे बॅटॉन बॉलचा संपर्क होणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. या डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबले. 25 या कडावरती इथून बनवायच्यात. 3 बॉल मध्ये 27. स्लोवर 1 लेकंडरचा वापर करण्यात येतोय. फ्लाइट बॉलला दिली जाते. त्याचा फायदा सुद्धा टीम प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या गोलंदाज राणा मोरे याला होतोय. यावेळेस आडबा बॅटनं ऑन साइडला मोठा फटका. मुरली बाईच्या बॅटमन हा षटकार. थँक्यू सो मच इजे. आणखीन एक मोठा फटका परंतु इथे मात्र बॉल हवे मध्ये. अभि सातमकर बॉलच्या खाली चुकी केली जाते. बॉल जाईल सीमा पार येईल चौकार. मॅच जिंकली टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघानं. दोन्ही टीमचा खेळ खूप सारा चांगला पाहायला मिळाला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार ठरतोय ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकाराला एकंदरीत 8 बॉल फेस करत असताना 21 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या तो तुषार कांबळे ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हकदार. विनंती असेल तुषार कांबळेला की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये याचा आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा. एक सुबक अशी ट्रॉफी आणि त्याच बरोबरीनं पोस्टलुकचे ओनर मंदारजी मामुगडे साहेब यांच्या माध्यमातून इनर देऊन इथे मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत केला जाणार आहे. ऋतिक जाधव यांना विनंती करतोय की आपण कमेंट बॉक्स कडे येऊन संपर्क साधायचा.